नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील प्रश्न उत्तरांची मालिका. मागील भागात आपण 32 प्रश्न बघितले होते. आज आपण त्या पुढील प्रश्नांचा विचार करूया. चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 33. अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात रिकामी जागा निर्माण करणे जरुरी आहे. पर्याय आहेत कल्पना, विचार, प्रेरणा आणि अभिरुची. याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3 प्रेरणा. प्रेरणेमुळे व्यक्तीच्या वर्तनाला निश्चित रिकामी जागा मिळते. बक्षीस, नोकरी, दिशा, मानपत्र. याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3 दिशा. प्रश्न क्रमांक 35. कल्पना ही माणसाच्या रिकामी जागा अलौकिक देणगी आहे. बुद्धीची, प्रेरणेची, भावनेची, विचारांची. याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 1 बुद्धीची. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36. रिकामी जागा यापुढे संवेदना प्राप्त होते. पर्याय आहेत स्पर्श, विचार, कल्पना, ज्ञानेंद्रिय. याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 4 ज्ञानेंद्रिय. प्रश्न क्रमांक 37. स्मरणास नेहमी रिकामी जागा हवी. पर्याय आहेत साहचर्य, अवधान, विचार, संवेदन. याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 1 सहचर्य. प्रश्न क्रमांक 38. रिकामी जागा हा द्विघट उत्पत्तीचा जनक आहे. पर्याय आहे थॉर्नडाईक, स्पीअरमन, बिने, गिलफोर्ड. याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 2 स्पीअरमन. प्रश्न क्रमांक 39. बहुआयामी द्विघटक सिद्धांत रिकामी जागा यांनी मांडला. पर्याय आहेत थॉर्नडाईक, स्पीअरमन, बिने, गिलफोर्ड. याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 4 गिलफोर्ड. प्रश्न क्रमांक 40. रिकामी जागा प्रक्रिया ही शारीरिक, मानसिक, भावनिक घटकावर अवलंबून असते. पर्याय आहे विचार, चिरंतक, अध्ययन, अध्यापन. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय 3 अध्ययन. प्रश्न क्रमांक 42. अवधान हा एक रिकामी जागा आहे. पर्याय आहे चेतक, विचार, मनोविज्ञान, मनोव्यापार. याचा अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 4 मनोव्यापार. रिकामी जागा यांनी ज्ञानेंद्रियांच्या अनुभवांची गरज असते. प्रतिमा, प्रेरणा, कल्पना, भावना. याचा अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 1 प्रतिमा. प्रश्न क्रमांक 44. अवधापासून निर्माण झालेल्या स्मृती प्रतिमा रिकामी जागा असते. पर्याय आहे मूर्त, अमूर्त, वास्तविक, नैसर्गिक. याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 2 अमूर्त. प्रश्न क्रमांक 45. अभिरुची जन्मजात तसेच रिकामी जागा असू शकते. पर्याय हा आजीव, मूर्त, सतत, शास्त्रीय. याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 1 आजीवन. प्रश्न क्रमांक 46. संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासात पूरक ठरतो. हे रिकामी जागा संक्रमण होय. पर्याय आहे धन, ऋण, शून्य यापैकी नाहीत. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 धन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47. इतिहासाच्या अध्ययनाच्या गणित विषयाच्या अध्ययनावर साधक किंवा बाधक काहीच परिणाम होत नाही. हे रिकामी जागा संक्रमणाचे उदाहरण होय. पर्याय आहे शून्य, धन, ऋण यापैकी नाहीत. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 ऋण. प्रश्न क्रमांक 48. समान घटकवृत्ती रिकामी जागा यांनी मांडली. पर्याय थॉर्नडाईक, स्किनर, जड यापैकी नाही. याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 1 थॉर्नडाईक. प्रश्न क्रमांक 49. प्रायोगिक भूमितीचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला चित्रकलेतील कलाकृती निर्माण करण्याचे कौशल्य लवकर संपादन करता येते. हे रिकामी जागाचे उदाहरण होय. पर्याय आहे अभिरुचीचे, शून्य संक्रमणाचे, धन संक्रमणाचे यापैकी नाही. याचा अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 3 धन संक्रमणाचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50. रिकामी जागा या उपपत्तीनुसार मानसिक शक्तीचा विकासासाठी परिणाम व अनुशीलन आवश्यक आहे. पर्याय आहे समान घटक, सामान्यीकरण, ध्येयनिष्ठ यापैकी नाही. याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 ध्येयनिष्ठ. प्रश्न क्रमांक 51. रिकामी जागा यांनी कर्जाची श्रेणीबद्ध वर्गीकरण केले आहे. पर्याय आहे मस्लो, जड, बॅगले यापैकी नाही. याचा अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 1 मॅस्लो. प्रश्न क्रमांक 52. विद्यार्थ्यांची रिकामी जागा ओढण्यासाठी शिक्षकांनी नव्या कल्पना योजना कराव्यात. पर्याय आहेत अवधान, अभिरुची, कल्पना यापैकी नाही.
याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 अवधानं. यापुढील प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.